आता हस्तमुद्रा शिकत आहोत. तर हे थोडंसं सांगायचं राहिलं होतं, की आपल्याला वात, पित्त, कफ प्रकृती आपली असते. कफ जास्त असतो, नाहीतर पित्त जास्त असतं. ॲक्चुअली हे तिन्ही बॅलन्स असावे लागतात. तर आपण जे तत्व शिकलेलं आहोत, की काय-काय तत्व शिकलो? पृथ्वी तत्व, भूमी हे पृथ्वी तत्व, जल तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व यावरच हे सगळं वात वात, पित्त, कफ प्रकृती आपल्या असतात. मग आता या ओळखायच्या कशा? तर आपण प्राणायामामध्ये हे घेतलेलं आहे. तुम्हाला एक फॉर्मही भरायला लावलाय प्राणायाम क्लासमध्ये, की हे सगळं तुमचं तुमचं लिहा सगळा फॉर्मॅट. मग तुम्हाला मुद्रा तुम्हाला सांगितल्या जातील किंवा प्राणायाम विशिष्ट सांगितले जातील आणि योग संजीवनी वर्ग आहे त्यामुळं योग पण तुमच्या प्रकृतीनुसार, आजारानुसार सांगितले जाते. आणि आपण बाकीच्याही पद्धती काही सांगतोय, यामुळं फरक पडतोय. तर होलिस्टिक अप्रोच आपण देतोय. होलिस्टिक म्हणजे पूर्ण समावेशक. सर्व गोष्टी सुधारतील असं आपण साधकांना हे देत आहोत. योग संजीवनी मुद्रांमधून. मॅडम पण वेगळं-वेगळं करून घेतायत माधुरी मॅडम. तर आता वात प्रकृतीच्या लोकांचं काय आहे? वात कशामुळे वाढतो? मग आपण आता ह्या मुद्रा शिकतोय, तर वात प्रकृतीच्या व्यक्तींनी कुठल्या मुद्रा करायच्या? तर वात आहे बघा, वात. म्हणजे थोडंसं एअर सारखंच असतं, गॅसियस असतं. म्हणून दोन्ही वायू आणि आकाश तत्व. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. तुमची वात प्रकृती असेल तर वायू आणि गगन आणि ही प्रकृती जर आपल्याला लक्षणांवरून कळत नसेल, तर आपल्या जन्माच्या तारखेवरून कळते आणि जन्माच्या वेळेवरून पण कळते. आता जसं माझा जन्म वायू तारखेनुसार माघ महिन्यातला आहे. आता वायू बिघाड चाललाय वातावरणामध्ये. माघ महिना आहे ना, मग वायू बिघाड चाललाय. माझं माघमधला जन्म आहे. त्यामुळं माझं वायू तत्व मला आयुष्यभर त्रास देणार. आपण ज्या तत्वात जन्म घेतलाय ते तत्व आयुष्यभर आपल्याला त्रास देत असतं. म्हणून मग वायू तत्वाचं कमी करणं गरजेचं आहे. मग त्रास वायू वाढल्याने होणार आहे का कमी असल्याने होणार आहे? मग वाढवायचे का कमी करायचे? आपण 2 मुद्रा बघतोय. एक वाढवणाऱ्या म्हणजे नुसतं बोटांना स्पर्श करतोय अंगठ्याने आणि त्या बोटाला अंगठ्याने दाबलं की ते तत्व कमी करतोय. मग आता वायू प्रकोपच वातावरणात चाललाय. म्हणून बघा सर्दी होतीये, खोकला येतोय, कफ होतोय. मग हे जर आपल्याला ऋतुमानाने सुद्धा पंचतत्व आपण जे शिकतो शिवसरोदयशास्त्र भाग 4 त्याच्यातून आपल्याला महिन्यानुसार कळतं. बरं ऊर्जा कुठल्या वेळेला कुठं आहे हे कळतं. तर आता इथे वात असलेल्या लोकांनी वायू आणि गगन आकाश मुद्रा करायच्यात बघा. वायूच्या आणि आकाशाच्या. आता आपण या बेसिक मुद्रा भाग 1 करतोय. पुढच्या ह्याला आपण कॉम्बिनेशन करणार आहे 2 बोटांचं, 3 बोटांचं. आता 1-1 बोटांचंच घेतलेलं आहे. भाग 2 लगेच मी लॉन्च करणार आहे फेब्रुवारीमध्ये. कारण म्हणजे शिवसरोदय भाग 1 होतोय ना आपला आता जानेवारीत. मग भाग 2 मध्ये काय आहे? प्राण आहे. भाग 2 मध्ये नाड्या आहेत. पूर्ण म्हणजे 10 नाड्या आहेत. आपण आता 3 नाड्या भाग 1 मध्ये शिकणार आहे. मग त्याला ते दशप्राण समजले, की मग भाग 2 लॉन्च करणार. कारण मग ज्या 2-3 बोटांच्या मुद्रा आहेत ते सगळं ते दशप्राणावर ॲक्ट करणारे आहेत. म्हणजे कॉम्बिनेशन आपण आता जसं चक्रासन मुद्रा भाग 1 करतोय, तसं त्यावेळेला शिवसरोदयशास्त्र भाग 2 आणि मुद्रा भाग 2 करायचा आपल्याला. त्याच्यात मग कॉम्प्लेक्स मुद्रा 2-3 बोटांच्या आणि त्या दशप्राणावर उपप्राण 5 महत्त्वाचे प्राण आणि 5 उपप्राण याच्यावर मुद्रा करायची. तर पित्त प्रकृतीचं काय असणार आहे? आता पित्त म्हणजे लिक्विड असतं ना, म्हणून मग काय येणार आहे बघा पित्त प्रकृतीच्या ह्याला अग्नी येणार आहे आणि जल पण येणार आहे. मग या 2 मुद्रा करू शकता पित्त प्रकृतीच्या आणि आपण बघितलं काल जलमुद्रेमध्ये, की जल वाढवणाऱ्या मुद्रा करायच्या का कमी करणाऱ्या मुद्रा करायच्या. पित्तामध्ये 2 प्रकार असतात. एक आपलं जे ॲसिडिटी वगैरे नेहमी म्हणतो ते आणि एक आम्लपित्त पण असतं. आम्लपित्त असेल तर गाऊट होतो, संधिवात होतो. तर हे पित्त प्रकृतीचं आणि कफ मग आता कफ प्रकृतीची काही लक्षणं असतात. कफ प्रकृतीच्या लोकांनी बघा कफ आहे तो लिक्विड सेमी लिक्विड असणार आहे कफ. आपण बघतो सर्दी झाल्यावर जे काही आपण हे काढतो, नाक करतो किंवा घशातनं आपले बेडके पडतात. तर ते सेमी लिक्विड असतात. म्हणून मग ते घन पण आहेत आणि पाणी थोडं पण आहे. म्हणून मग कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी भूमी तत्वाच्या मुद्रा आणि जलमुद्रा करायच्या. तर हे समजून घ्या.
आणि मग आपल्याला जसं संकल्पात लिहिलंय आपण, की मुद्रा करायच्यात, कशा करायच्यात. तर त्या मुद्रांची काळजी काय घ्यायची. आता हे अवयव सुद्धा प्रत्येक आपल्या शरीरावर आहेत. हे सगळे अवयव बघितलं तर ही बोटांची टोकं, प्रत्येक बोटामधनं या रक्तवाहिन्या सुद्धा जातायत. ते जास्त डीपमध्ये पण शिकू. तर आता नभोमुद्रा आपण बघूयात. पण नभोमुद्राच्या आधी आपण काल ज्या मुद्रा शिकल्या, सूर्यमुद्रा आपण काल शिकली. आणि त्याची काळजी बघितली आपण. पृथ्वी शामक मुद्रा. मग ह्याच्यामध्ये आपण बघितलं वजन कमी होतं, बद्धकोष्ठता समस्या दूर होते. तर मला आज हा अनुभव आला. मी आज फिरत असताना ही मुद्रा करत होते, पृथ्वी शामक मुद्रा. आणि इतकं पोट सुंदर झालं, की ॲक्चुअली माझं फिरणं झाल्यावर माझी वेळ असते. पण आज मला फिरता-फिरताच जावं लागलं. तर हे कोणी अनुभवतंय की नाही, ते अनुभव तुम्ही ग्रुपवर लिहिले पाहिजेत की नाही. कारण मी तुम्हाला सांगतेय, की जे शिकताय ते तुम्ही करून बघा. त्या रात्री करून बघा, सकाळी करून बघा. ग्रुपवर टाका. ग्रुपवर टाकल्याने तुमचेही अनुभव वाढणार आहेत आणि इतरांचेही वाढणार आहेत. मग आपण खबरदारी घेतलेली आहे, की बघा चक्कर येत असेल, मळमळ वाटत असेल, वीकनेस वाटत असेल, तर करायचं नाहीये. हाय बीपीच्या ह्यांनी जास्त करायचं नाहीये, उष्णतेत करायचं नाहीये. तर काल एका मुद्रेत आपण बघितलं, की फिरता-फिरता करायची नाही मुद्रा. आणि मग मी आज ही मुद्रा करताना फिरता-फिरता म्हणजे आधीच विचार करून झाला होता, का बरं ती मुद्रा फिरता-फिरता करायची नसेल? आणि मग मी फिरायला लागले. फिरायला लागल्यावर परत माझ्या मनात तो विचार आला. म्हणजे मनन चिंतन आपण जे करतोय ना, ते झालं तर जास्त शिकायला मिळणार आहे. मग माझ्या मनात विचार आला, "अरे, मुद्रा होती फिरताना करू नये." का बरं असेल ती फिरताना करू नये वगैरे? मग वीकनेस येत असेल किंवा काय असं. आणि एक 10 मिनिटात मला हा रिझल्ट आला, की मला जावंच लागलं. सुंदर पोट साफ झालं. मग माझ्या लक्षात आलं, की खरोखर काही मुद्रा ज्या अशा आपण बघितलं जलमुद्रा, खोकल्याची उबळ 1 मिनिटाच्या आत आपली दूर होतीये. मग इतक्या जर परिणामकारक या मुद्रा होतायत, आपण ध्यानाची पण जोड देतोय, आपण त्या ऊर्जा अनुभवतोय, म्हणून तो अनुभव येतोय. लक्षात घ्या. तुम्हाला हे सायन्स अजून कळत नाहीये. खूप म्हणजे अ, मला खूप सांगावं लागतात काही गोष्टी. अनुभव काय येतायत, की निरीक्षण आपण जे घेतोय आता मुद्रा करताना, ध्यान करून, डिस्कशन जे करतोय, प्रश्न-उत्तर चाललीत, त्यामुळं तुमच्या चैतन्यात ते उरतंय, तुमच्या आकलनात ते उरतंय. उतरतंय म्हणजे असं होणार आहे, असं कोणाला तरी झालेलं आहे, म्हणून ते क्विक रिझल्ट्स येतात. नाहीतर मुद्रा काही एवढ्या लगेच इफेक्ट देणार नाहीत 1-1 अन् 2-2 मिनिटात. तुम्ही इतर वेळेला करून बघा. म्हणूनच मी म्हटलं माझ्यासोबत तुम्ही करताय, ग्रुपमध्ये करताय. इतर वेळेला सुद्धा बघा करून. तर हे जर तुम्ही बारीक ऑब्झर्व्ह केलं ना, तर बरोबर तुम्ही एक्सप्रेस व्हायला शिकणार आहात. तुमची स्पंदनं तुम्ही नेटवर्कमध्ये गंगाजाळात या ब्रह्मांडात सोडणार आहात, की "हो मॅडम, मला हा अनुभव आला. मी हे करून बघितलं. मला हे झालं." म्हणजे तुम्हाला ती ऊर्जा ब्रह्मांडातनं जास्त येणार आहे, जास्त फायदे देणार आहे. तुमच्यामुळे इतर कोणाला तरी हलवणार आहे. ती व्यक्ती 2 मिनिटं, 3 मिनिटं का होईना मुद्रा करायला बसणार आहे आणि हा सगळा कर्म तुमच्यावर लागणार आहे, की तुम्ही त्यांना मोटिव्हेट केलंय. तुमच्या ऊर्जेने त्यांना जोडलंय, मुद्रा बसवलंय करायला. मग हे सगळं तुम्हाला मिळणार ती ऊर्जा. तुम्हाला तो कार्मिक फायदा किंवा ऊर्जेचा फायदा. कार्मिक म्हणजे काय शेवटी ऊर्जाच आहे. मग परत ग्रुपमधल्या 2-4 व्यक्ती मुद्रा करतायत, अनुभव टाकतायत म्हणजे ग्रुप एनर्जी वाढत जाते. पण हे जर नाही केलं, तर एवढे पटपट रिझल्ट्स येणार नाहीयेत, लक्षात घ्या. तर तुम्हाला या मुद्रा अनुभवायच्यात नंतर. मी आता जसं सांगितलं तसं करून बघायचं. काय वाटतं ते सांगायचंय. तर आकाश मुद्रा आपण बघितली आता. ही सगळी आकाश मुद्रा पोकळीतली आहे. त्यामुळं मेंदूच्या कवटीत ज्यांना प्रॉब्लेम आहेत किंवा डोकं ठणठणतंय त्यावेळेला करून बघायची आकाश मुद्रा. आकाश वाढवून बघायचे, कमी करून बघायचे. महत्वाचं आकाश मुद्रा तुम्ही ही करू शकता. उच्च चेतना आणि आध्यात्मिक संबंध वाढवणारी ही आहे. ध्यानासाठी ही खूप उपयुक्त आहे. म्हणून तुम्ही ध्यानामध्येही करू शकता. नाहीतर ग्रंथिता मुद्रा सुद्धा तुम्ही करू शकता. आता आपण हे बघितलं कानाचे फायदे वगैरे तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओमध्ये. तर आता आपण ही मुद्रा करू. आकाश शून्य केलं की शून्य मुद्रा होणार, स्वर्गीय होणार. काल मी सांगितलं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. तर आता आपल्याला नभोमुद्रा मी घेणार आहे आधी.
तर नभो मुद्रा नावावरूनच सांगतेय काय आहे. नभो. नभ म्हणजे आकाश. आपल्याला